भर पावसात उभा होता, ओलाचिंब भिजलेला. एका पायातला बूट कुठेतरी गायब झालेला, हातातली बॅग जमिनीवर पडलेली. असा तो स्मशानाच्या तोंडाशी शून्यात नजर लागल्यासारखा उभा होता. तो तर संध्याकाळीच गावात उतरला होता. त्याला त्याच्या जुन्या घरी वाड्यावर जायचं होतं, पण तो कसा कुठे फिरत राहिला त्याचं त्यालाही कळलंच नाही. याला चकवा म्हणतात. त्याच्या डोक्यात लख्खन वीज चमकली. लहानपणी आजोबांच्या गोष्टीत ऐकलेला चकवा. हो हो, हाच तो चकवा जो मला गरगर गरगर फिरवतोय. त्याला हळूहळू आजूबाजूचं भान आलं. संदीप. इतक्यात त्याला हलकेच आवाज ऐकू आला. आवाज कसला, कुणीतरी त्याचं नाव घेऊन त्याला बोलवतोय असं वाटलं त्याला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. पुढे स्मशान होतं, मागे काळाकुट्ट अंधार. पाऊस कमी झाला असला तरी तो सामानासकट चांगलाच भिजून गेला होता. आणि इथे गावात उतरल्यापासून भयंकर अनुभव संदीपला येत होते. आवाज आला तसा विरलाही. पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरली. पण मी इथे कसं काय आलो? एक क्षण थांबून त्याने विचार केला. संदीप गावाच्या वेशीपाशी उतरला तेव्हा पावसाला सुरुवात झाली होती. हातात बॅग पकडून तो निसरड्या रस्त्यावरून कसा बसा चालला होता. घरची वाटही त्याला सापडेना. अर्थात कितीतरी वर्षानंतर तो गावी आला होता. आणि आश्चर्य म्हणजे गावात उतरल्यापासून एकही माणूस त्याला दिसलं नव्हतं. रस्ता विचारायचा तरी कोणाला? सुट्टी टाकून घाईघाईनं असं गावी यावं लागल्यानं ऑलरेडी संदीप वैतागला होता. बरं झालं प्राजक्ताला नाही आणलं. हे सगळं बघून डोकं फिरलं असतं तिचं. संदीपला त्याही परिस्थितीत बायकोच्या आठवणीनं हसू आलं होतं. तेवढ्यात त्याला अंधारात काहीतरी चमकल्याचा भास झाला. तो ससा होता का कोंबडा का एक मुलगी, सुंदर मुलगी. आणि अशा वेळी अंधारात भर पावसात काय करत असेल ती? पण त्याने तिचा विचार सोडला आणि पुढे चालू लागला. काही पावलं चालल्यावर त्याला पुन्हा तसाच भास झाला. पण यावेळेस तो भास टिकला. त्याने डोळे चोळून चोळून बघितलं तर त्याच्या पुढे एक पांढरा शुभ्र ससा उभा. त्यानं सशाकडे बघितलं. काही क्षण त्याला न्याहाळत राहिला आणि शेवटी सशावर त्याची नजर खेळली. तो आजूबाजूचं वातावरण विसरला, स्वतःलाही विसरला. त्याच्याही नकळत तो त्या सशाच्या मागे मागे जाऊ लागला. ससा रस्ता सोडून दुसऱ्या बाजूने धावू लागला आणि त्याच्या मागे हा. जसा तो रस्त्यापासून दूर आला तसं सशानं एका मुलीचं रूप घेतलं. पांढरी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली मुलगी. संदीप भारावल्यासारखा तिच्या मागे निघाला होता. तिचा चेहरा बघण्याची एक विचित्र ओढ त्याच्या मनाला जाणवू लागली. तो झपाझप पावलं टाकत तिला गाठण्याचा प्रयत्न करू लागला. चालताना त्याच्या पायाखाली काय येत होतं, तो कुठे जात होता याचं त्याला काहीच भान राहिलं नव्हतं. त्याला फक्त त्या मुलीचा चेहरा बघायचा होता. पण जसा जसा तो त्याच्या चालण्याचा वेग वाढवत होता तस तशी ती मुलगी आणखी झपाझप पावलं उचलत होती. संध्याकाळ सरून आता अंधार पडू लागला होता. तरी तो तिच्या मागेच होता. अंधाराबरोबर तिचा चेहरा बघण्याची तीव्र इच्छा वाढत होती. कदाचित त्याच्या मनातली ही तीव्र इच्छा तिने ओळखली असावी. ती स्मशानाच्या तोंडाशी थांबली. पण तो थांबला नाही. तो तसाच तिच्या दिशेने जाऊ लागला. तिच्यापासून फक्त 10 पावलांच्या अंतरावर आला तेव्हा अचानक तिने मागं वळून बघितलं. तिचा चेहरा बघताच तो जागच्या जागी खेळला. संदीपला फक्त एक सपाट चेहरा दिसला. ना त्याच्यावर डोळे होते, ना ओठ, ना नाक. फक्त एक सपाट कोरा मांसाचा चेहरा. त्या मुलीच्या चेहऱ्यावर डोळे, भुवया, नाक, ओठ, दात काही म्हणजे काहीच नव्हतं.
तिला बघून त्याचे पाय थरथरत होते, पण तो जखडल्यासारखा तिच्याकडे बघत होता. असा किती वेळ तो उभा राहिला होता हे त्याला काहीच आठवत नव्हतं. अचानक त्याच्या कानात त्याच्या आजोबांचे शब्द घुमले. याला चकवा म्हणतात. तो भानावर आला. भर पावसाच्या थंडगार सरीत त्याला घाम फुटला. त्याचे पाय थरथरू लागले. त्यानं 2 क्षण डोळे बंद केले. काहीतरी ठरवल्यासारखा निश्चयानं तो मागे वळला आणि स्मशानाकडे पाठ करून चालू लागला. डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करत करत रस्ता शोधू लागला. हा सर्व काय प्रकार होता? मला खरंच चकवा लागला होता का? कोण होती ती मुलगी? तो चालत असलेल्या रस्त्यावर त्याला साधं कुत्र सुद्धा दिसत नव्हतं. तसा तो काही या गावात नवीन नव्हता. हे गाव म्हणजे त्याचं आजोळ. त्याचं लहानपण याच गावात गेलं. मस्ती करण्यात, नदीत पोहण्यात, चोरून आंबे आणि चिंच खाण्यात, आणि महत्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी आजोबांकडून भूताच्या गोष्टी ऐकण्यात. पण आज खूप वर्षानंतर तो या गावात आला होता. वेळेनुसार आणि गरजेनुसार बदल होतच राहतात, तसे या गावातही बदल झालेले दिसत होते. कुठल्या तरी काळात रस्ते बिस्ते बनलेले असणार, सिमेंटची घरही डोकावत होती मधून मधून. पण राहून राहून हे गाव संदीपला भकास वाटत होतं. पूर्वीची वर्दळ, लहान मुलांचं बागडणं, पक्ष्यांचा किलबिलाट यापैकी नक्कीच आता काहीही उरलेलं नव्हतं. पूर्वी ज्या गावी त्याला फार आनंदी वाटायचं, तिथे प्रत्येक पावलावर त्याला उदास वाटत होतं. त्यात भर म्हणून रात्रीच्या भयान शांततेत घुबडांचे चित्कार, रातकिड्यांची एका लयीत होणारी किरकिर आणि अपशकुनासारखी ओरडणारी ती टिटवी. संदीपनं कितीही म्हटलं तरी त्याला अजिबातच विचारांना थोपवता येईना. त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर नवा विचार डोक्यात येत होता. शेवटी त्यानं विचारांसारखाच आपला पायांचाही वेग वाढवला आणि एक एक खूण जुळवत मोबाईलच्या टॉर्च मध्ये झपाझप घराकडे चालायला सुरुवात केली. इथे काहीतरी विचित्र आहे. या वातावरणात काहीतरी गूढ आहे, भयान आहे, की जे या अंधारात टपून बसलाय असं त्याला वारंवार वाटत होतं. गावात आल्या आल्या चकवा लागलेला आणि आता आजूबाजूचं गूढ वातावरण, सर्व गाव अंधारात बुडालेलं. त्याचे मित्र, शेजारी पाजारी, ग्रामपंचायतीचं ऑफिस, गोठे, तात्या काकांची झोपडी, कशाचाही मागमूस लागेना. जिथे नजर जाईल तिथे फक्त काळाकुट्ट अंधार, चिकट काळ्या केळसवाण्या द्रव्यासारखा, आणि त्यात भर म्हणून तिथली भयान शांतता. फक्त त्याच्या पावलांचा चिखलात पडल्यावर येणारा आवाज आणि पावसाची रिपरिप, याखेरीज कसलाच आवाज नव्हता. आणि अचानक तिथलं वातावरण थंड झालं. त्याला थंडी वाजू लागली. वातावरणातला गारठा त्याच्या त्वचेवर जाणवू लागला. जसं एखाद्या अपशकुनाच्या आधी आपण अस्वस्थ होतो, काहीतरी घडणार आहे, काहीतरी विचित्र आणि भयंकर घडणार आहे, अशी ती अस्वस्थता असते. आणि तसाच तो या थंडीमुळे अस्वस्थ झाला. कसल्या तरी भीतीने त्याच्या मनाला ग्रासलं होतं. संदीपला आता वाडा समोर दिसायला लागला होता आणि आश्चर्य वाटावं अशा प्रकारे त्यानं तो वाडा अंधारात शोधून काढलाही होता. त्याची पावलं झपाझप वाड्याकडे पडत होती. पण त्यानं मनाशी एक निश्चय करून टाकला. आजोबांना घ्यायचं आणि ताबडतोब हे गाव कायमचं सोडायचं. संदीपला आजोबांच्या पत्रातला मजकूर आठवायला लागला. खूप घाईघाईत आणि थरथरत्या हातानं लिहिलेलं दिसत होतं. त्या पत्रात आजोबांनी त्याला तातडीनं बोलवलं होतं. इथं काहीतरी भयंकर घडत आहे आणि त्याचा मला खूप खूप त्रास होतोय. कदाचित माझा जीवही जाऊ शकतो. मला वाचवायला ये. अशा आशयाचं पत्र आजोबांनी लिहिलं होतं. त्यासाठीच तो या गावात आला होता. कदाचित या भकास गावात राहता राहता आजोबांना काहीतरी भास व्हायला लागले असतील, किंवा वयानुसार आणि एकटेपणामुळे त्यांची मानसिक परिस्थिती थोडी बिघडली असेल, तर त्यांना आपण शहरात आणून एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू. संदीप एक प्लॅन बनवायला लागला होता. तेवढ्यात आकाशात एक लख्ख वीज चमकली
आणि त्याला त्याच्या समोरच पण थोड्या दूरवर वाडा दिसला. लहानपणीच्या त्याच्या आठवणीनुसार जसा तो दिसायला हवा होता तसा तो नव्हता. तो जणू अंधारात स्वतःला लपवू बघत होता. हाच तो वाडा ज्यात त्याचं बालपण गेलं होतं. इतका राजशाही वाडा आता एका शापित वाड्यासारखा दिसत होता. डाव्या बाजूला थोडी पडझड झालेली, समोरचे मोठे अंगण भकास पडलेली. जिथे तो आणि त्याची भावंड खेळायची तिथे मध्यभागी असलेली अंगणातली तुळस तर केव्हाच वाळून गेली होती. फारच विचित्र दिसत होता तो वाडा. त्याच्या आठवणीतला वाडा किती भव्य होता. 13 खोल्या, वाड्याच्या मध्यभागी उठण्या बसण्यासाठी एक मोठी खोली, त्याला लागूनच एक स्वयंपाकघर, त्याच्या शेजारून वरच्या खोलीमध्ये जायला जिना आणि त्या जिन्याच्या खालून तळघरात जायला आणखी एक छोटासा पण लपलेला जिना आणि सर्वात मागच्या खोलीत असलेली एक छोटीशी विहीर. त्याला अचानक सगळं आठवलं. आणि हा आत्ताचा पडझड आणि विचित्र दिसणारा वाडा. कदाचित इथल्या विचित्र वातावरणाचा माझ्या डोक्यावर काही परिणाम असावा म्हणून वाडा असा दिसत असेल, असा विचार करून तो वाड्याच्या दिशेने निघाला. संदीप वाड्याच्या जितका जवळ जाऊ लागला तितका तो डोळे फाडून फाडून वाड्याकडे बघू लागला. वाड्याच्या आजूबाजूला छोट्या भिंतींचं एक कुंपण होतं, पण आतमध्ये जाण्यासाठी असलेलं लोखंडाचं गेट मोडून पडलेलं होतं. त्या मोडक्या आणि गंजलेल्या गेटवर पाय देऊन तो कुंपणाच्या आत शिरला. वाड्यासमोरच्या अंगणात तण माजलेलं होतं. त्या गवताचं निरीक्षण करत करत तो सावकाश त्या गवतावर पाय ठेवत होता. वाड्यात जायला एकच भला मोठा दरवाजा होता. तिघं भावंड लहान असताना सर्वात आधी कोण उंच वाढून त्या दरवाजाच्या वरच्या कडीला हात लावेल अशी पैज लावली होती. ती पैज आठवताच तो फिकूटसा हसला. अंगणातून पायऱ्या चढून संदीप मुख्य दरवाजाच्या समोर येऊन उभा राहिला. तो भव्य दरवाजा सुद्धा जीव गेल्यासारखा दिसत होता. त्यावर कोणीतरी नखानं ओरबडल्यासारखं वाटत होतं. त्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या होत्या आणि खिडकी खाली कोनाडे होते दिवा लावायला. कोनाड्यात पार गोष्टक जमली होती. संदीपनं घाईघाईत दरवाजा ठोठावला. पावसाच्या जोरदार सरीमुळे तो पूर्ण भिजला होता आणि त्याला हुडहुडी भरली होती. त्यानं पुन्हा जोरात दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच सावली येईना. आजोबा, आजोबा, मी आहे संदीप. संदीप, दार उघडताय ना? तो जोरात ओरडला आणि पुन्हा दरवाजा जोर जोरात वाजवू लागला. संदीपला दरवाजा पलीकडे चाहूल लागली. आजोबा खोकत होते बहुधा. आतून कडी काढण्याचा आवाज झाला आणि तो भव्य दरवाजा उघडला गेला. हातात एक कंदील घेऊन त्याच्या आजोबांनी दरवाजा उघडला होता एकदाचा. त्यानं आजोबांची कृशाकृती बघितली. ती फार फार वाळले होते. त्यांच्या बरगाड्यांची हाडही स्पष्ट दिसत होती. एकेकाळच्या पैलवानाची ही अवस्था पाहून संदीपला फारच वाईट वाटलं. आजोबा, अहो, काय अवस्था करून घेतली तुम्ही? हं? संदीपनं बोलता बोलता आजोबांच्या पायांना आशीर्वादासाठी स्पर्श केला. आलास? मला वाटलं तो आला की काय म्हणून उघडत नव्हतो दरवाजा, पण तुझा आवाज ऐकला आणि लगेच आलो. ये असा आत ये. तो म्हणजे कोण? कोणी येणार होतं का? संदीपला प्रश्न पडला म्हणून त्याने दरवाजातून आत शिरताच विचारलं. तो दबलेल्या आवाजात आजोबा म्हणाले आणि त्यांनी घाईघाईत दरवाजा लावून टाकला. दिवा उचलला आणि थेट समोरच्या टेबलावर जाऊन बसले. तिथे आधीपासूनच मेणबत्त्या ठेवल्या होत्या. त्यांनी त्या थरथरत्या हाताने पेटवल्या. आता खोलीत त्यांचा बऱ्यापैकी उजेड पडला. मेणबत्त्यांच्या प्रकाशात ती खोली अधिकच भयाण वाटू लागली.
सगळीकडे कोळिष्टकं लोंबत होती. स्वच्छता तर कुठेच दिसत नव्हती आणि आतमध्ये कुबट वास पसरला होता आणि त्याबरोबर आणखी कसला तरी विचित्र वास होता. बिचारे आजोबा कसे राहतात या अवस्थेत. आपलं चुकलंच. त्यांचं पत्र येईपर्यंत का थांबलो आपण? दादा सुद्धा कधी फिरकला नाही इकडे. आजोबांना घरी घेऊन जायलाच हवं. अशा वातावरणाचा भयान परिणाम तर होणारच ना. मग माणूस जिथे नको तिथे कल्पना करू लागतो. जे नसतं तेही दिसायला लागतं. आजोबांचंही असंच झालं असणार. संदीप आजोबांकडे पाहत विचार करत राहिला. असे अंधारात का राहता आजोबा? जरा उजेड करा की. तो आजोबांच्याकडे न बघताच म्हणाला. ओले कपडे झटकत तो घरभर फिरू लागला. लहानपणच्या काही आठवणी सापडतायत का ते पाहत होता तो. घरातल्या वस्तू धूळ खात पडल्या होत्या. माज घरातल्या टेबलापाशी संदीप मेणबत्ती घेऊन उभा राहिला. टेबलावरच्या भिंतीवर मोठमोठे फोटो लावलेले होते. त्यांच्याकडे निरखून पाहू लागला. त्यातल्या एका चित्राच्या फ्रेम जवळ तो थांबला. ते एका मुलीचं चित्र होतं, त्याच्या आजीनं काढलेलं. आजीचं चित्र काढून होईपर्यंत तो तिच्या बाजूलाच बसून राहिला होता. भर पावसात केस मोकळे सोडून पांढरी साडी नेसून चाललेली मुलगी असं चित्र होतं ते. एका क्षणात त्याची लिंक लागली आणि त्याच्या छातीत धस्स झालं. त्याला हीच तर मुलगी दिसली होती मगाशी. आजोबा आजोबा आत पाणी आहे ना? आजोबांच्याकडे मागे वळत त्यानं विचारलं. संदीपकडे बघत आजोबांनी होकारार्थी मान हलवली. तसा तो आज स्वयंपाकघरात गेला. हातातली मेणबत्ती सर्व खोलीत फिरवली. कोपऱ्यात कशावर तरी माठ ठेवला होता. माठाला बघताच तो त्याच्या दिशेने गेला, पण त्या खोलीत शिरताच त्याला एक उग्र वास आला. तो वास कदाचित रक्ताचा होता बहुतेक. त्यानं नाक दाबलं. घाईघाईनं माठातलं पाणी पिऊन संदीप बाहेर आला. आजोबा, इथे कसे काय राहता हो तुम्ही? ते पलीकडचे कंदील लावता जरा. मग त्यांनी संदीपकडे बघितलं आणि म्हणाले, अशा भयान गोष्टींचे नाव उच्चारायचे देखील नसते. फार फार भयंकर असत ते. अपशकुन होतो. त्यांनी पुन्हा आजूबाजूला बारकाईने बघितले. सर्व काही ठीक होतं. कोण आहे हा आग्या बेताळ? त्याला इतकं काय घाबरायचे? तुसड्या स्वरात संदीप म्हणाला.
अगे बेटा ये ये बाबा इकडे ये, मला भेटायचंय तुला, ये बरं लवकर ये बाळा. इतके बोलून संदीप पुन्हा हसायला लागला. माझ्यावर माझ्यावर विश्वास नाही आहे ना तुझा? त्याच कारणासाठी तुला बोलवलाय मी. माझं माझं ऐकून तर घे. तो खूप खूप भयंकर आहे आणि त्याच्या पुढे मी एकटाच आहे. अहो हीच तर अडचण आहे. आजोबा मी सगळा रस्ता चालत आलो, गाव असं का दिसतंय सांगा ना. कुणीच वाटेत भेटलं नाही मला, दिवे नव्हते, कुणाच्या घरात काही हालचाल नव्हती. इतकं कसं काय हो बदललं आपलं गाव? हा, कसे राहता तुम्ही इथे? आता मात्र बस. खरंच चला आपण निघूयात, लगेच निघूयात. चला 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 बरं. संदीप भराभर बोलतच सुटला होता. बोलता बोलता तो अगदी निघायच्या तयारीत उभा राहिला होता. हो 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 रे, हो रे बाळा, मलाही इथून बाहेर पडायचं आहे. इथं आता कुणी कुणी राहत नाही रे बाळा. पण पण आता गावाच्या बाहेर काही वाहन मिळणार नाही आपल्याला. आजची रात्र इथेच काढावी लागेल. उद्या सूर्य उगवला की निघूच आपण. आजोबांना खोकल्याची एक उबळ आली. नाईलाजानं संदीप पुन्हा खाली बसला. अशा वातावरणात अख्खी एक रात्र काढायची, वेड लागायची पाळी येईल. एकतर पोटात भुकेने कावळे ओरडत होते. प्राजक्ता सांगत होती तरी डबा आणला नाही. आजोबा काय खातात कोणास ठाऊक. पण आता अशीच रात्र काढण्या वाचून पर्याय नव्हता. आजोबा एक विचारू, तुमचा अजून राग आहे का माझ्यावर आणि माझ्या कसला राग? ते मी तुमच्या इच्छेप्रमाणे लग्न केलं नाही म्हणून. बाबानंतर तुम्ही खूप केलं हो आमचं, पण लग्नाच्या वेळेस तुमचं ऐकलं नाही मी, म्हणून आमच्यावर असे रागावून तुम्ही एकटे राहिलात ना इतकी वर्ष. अरे अरे राग असतात तर तर तुला बोलवलं असतं का मी? तेव्हा होता राग, म्हणून तर इथे राहत होतो. तिकडे शहराकडे तुझ्याकडे कधीच आलो नाही. पण आता वय झालं, अजून किती वर्ष राग धरणार, म्हणून म्हणून घेतलं बोलावून तुला. आजोबांचा ओला झालेला आवाज संदीपने ऐकला. कदाचित त्यांचे डोळे सुद्धा भरून आले असतील, पण अंधारात त्याला नीट दिसलं नाही. मग त्यानं विषयच बदलायचं ठरवलं, कारण आता त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं आणि आता तो समाधानी सुद्धा होता. माझ्यावर राग होता तर मग सुरेश दादा किंवा सुजितला का नाही बोलून घेतलं? त्यांच्याकडे का नाही गेलं? किंवा त्यांना का नाही बोलवलं तुम्ही इकडे? अरे गावातली माणसं होती ना. जोपर्यंत गावातली माणसं होती तोपर्यंत राहिलो मी. पण नंतर नंतर ती सुद्धा त्याने ठार केली रे. मग मी 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 एकटाच उरलो. गावात ही कोणाची साथ नाही. आणि तुम्ही तिघ भावंड तर केव्हा आपल्या आपल्या मर्जीने लग्न करून गाव सोडून निघून गेलात. तुम्हाला शहराचं वेळ लागलं होतं आणि तुमच्या नवीन बायकांचं सुद्धा. अशा वेळी माझ्या थेरड्याचं कोण ऐकणार? म्हणूनच सुरुवातीला मी तुम्हाला कोणालाच काही त्रास दिला नाही बरं. पण आजोबा मला एक गोष्ट समजत नाहीये की तुम्ही या वाड्यात एकटे का राहतात? गावातल्या काही लोकांना बोलवायचं की तुमच्या बरोबर राहायला. आपले तात्या काका आले असते की. कोणती लोक? कोणती लोक गावातली? यावर आजोबा हसले. त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात त्यांच्या हसण्यामुळे त्यांचा चेहरा भयानक वाटत होता. चेहऱ्यावर सुरकुत्या, सर्व दात पडलेले, खोल गेलेले डोळे, बसलेले गाल आणि ते बाहेर आलेलं नाक.
काय अवस्था करून घेतली होती त्यांनी. का काय झालं हसायला एकदम? अहो, एखादा नोकर जरी ठेवला असता तरी चाललं असतं की, पण हे असं एकटं म्हणजे, मी सांगितलं ना तुला, हा सांगितलं ना तुला, या गावात आता कोणीच राहत नाही. अचानक आजोबा म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक कडवट हास्य आलं. म्हणजे? तिघ भावंड सुट्टीत आजोळी आले होते. त्यांचे आजोबा तेव्हा फार नावाजलेले पैलवान होते. ही मुलं लहान असताना आजोबांनी स्वतः तालीम द्यायला सुरुवात केली होती. नातवंड आली की आजोबा लवकर घरी यायचे. रात्री जेवण झाली की आजोबा तिघांना जवळ बसून खूप गोष्टी सांगायचे. मुलांना खास करून आजोबांच्या स्टाईलने भूताच्या गोष्टी ऐकायला जाम आवडायच्या. आजोबांचा खजिना पण खूप मोठा होता गोष्टींचा. रात्रीच्या शांततेत अंधारात भूताच्या गोष्टी ऐकणे हा कमाल अनुभव असायचा मुलांसाठी. आजोबा इतक्या रंगवून रंगवून गोष्टी सांगत की भीतीमुळे बसलेल्या जागेवरून उठायची कोणाची हिंमत व्हायची नाही. त्या दिवशी आजोबा गोष्टी सांगायला बसले. सुजितनं नेहमीप्रमाणे अंगणात चटई टाकली. स्वच्छ चांदणं पडलं होतं. आजोबा पान सुपारीचा डबा घेऊन चटईवर बसले आणि सुजित, सुरेश आणि संदीप तिघही त्यांच्या भोवतीने जमले. बाळांनो, मी आज तुम्हाला खरी खुरी गोष्ट सांगणार आहे बरं. आग्या वेताळाची गोष्ट. त्या दिवशी ना मी तालीम बंद करून घरी यायला निघालो होतो. स्पर्धांमुळे मला तालमीत खूपच वेळ लागला होता. जेवणाची वेळही टळून गेली होती. कंदिली नव्हता माझ्याजवळ. मी आपला तसाच वाट काढत चालायला लागलो. अंधार तर असा पडलेला बरं का संदीप. डोळ्यात बोट घातलं तरी कळायचं नाही इतका अंधार. आपलं ते नदीजवळचं स्मशान आहे ना, तिथपर्यंत पोहोचलो मी चालत चालत. मला जर असा उजेड घावला. बघितलं तर उजेड कसला, आगीचा गोळाच होता तो. एका अर्धवट जळालेल्या चितेभोवती तो गोळा गर गर फिरत होता. मी थबकलो तिथंच. कशाचा गोळा होता आजोबा? सुजितनं विचारलं. तो तो आग्या वेताळ होता. म्हणजे? सुरेशला कळे ना. भूत असतं ते. स्मशानात राहतं, झाडावर. तिथल्या अर्धवट जळालेल्या प्रेतांना खातं ते. आणि मग कोणी मेलच नाही तर मग मग काय खातं ते? संदीपनं विचारलं. जिवंत माणसाला. मग आग्या वेताळ जिवंत माणसाला खातो बाळा. तो माणसाला झपाटतो, त्याला स्मशानात घेऊन जातो आणि आगीनं भाजून टाकतो आणि मग खातो. पण तो झपाटतो तरी कसा? संदीपनं उत्सुकतेने विचारलं. रूप बदलून. त्याला कोणाचंही रूप घेता येतं. जेव्हा माणसं मरत नाही तेव्हा तो स्वतः मारतो. आधी एक घर ठरवतो. तिथल्या घरातल्या कोणाचं तरी नातेवाईकांचं किंवा सुंदर मुलीचं रूप घेऊन तो त्या घरात घुसतो आणि कोणाला तरी एकाला झपाटून त्याच्या बरोबर स्मशानात घेऊन जातो. त्याचं भोजन म्हणून. काहीतरीच काय आजोबा.
असं कुठं असतं का? हं? माणसाला कोणी खात नाही हो, तुम्ही उगाच आम्हाला घाबरवतात. संदीप खदाखदा हसत राहिला. सुजित आणि सुरेशला मात्र जरा भीती वाटली होती. आग्या वेताळ अजून आहे का आजोबा? सुजितनं भीत भीत विचारलं. मग जोपर्यंत त्यांची भूक तृप्त होत नाही तोपर्यंत ते इथेच राहतात. पण खरं सांगतो, त्यांची भूक कधीच तृप्त होत नाही. पार गावच्या गाव उद्ध्वस्त करून टाकतात ते. तो तो आग्या वेताळ कोणाचे रूप घेऊन येऊ शकतो? अगदी माझं पण? संदीपनं विचारलं. हो, कोणाचेही. आणि घरात घुसून घरात राहणाऱ्याला आपल्या बरोबर घेऊन जातात स्मशानात. आजोबा आजोबा मला भीती वाटते. सुरेश तर तेव्हा एकदम रडायलाच लागला होता. अरे अरे घाबरू नको रे, आपल्याकडे कोणी येत नाही. मी आहे ना, मी 2 हात करेन त्यांच्याशी. झटका लागावा तसा संदीप भूतकाळातून परत वर्तमानात आला. आजोबा त्याच्याकडे एकटक बघत होते. तो काही क्षण बसला, शांत, चुळबुळ करत राहिला. तेवढ्यात त्याला आजोबांच्या गोष्टीतलं एक वाक्य आठवलं. आग्या वेताळ कोणाचंही रूप घेऊन येऊ शकतो. सुंदर मुलीचं रूप घेऊन तो त्या घरात घुसतो आणि कोणाला तरी एकाला झपाटून त्याच्या बरोबर स्मशानात घेऊन जातो, त्याचं भोजन म्हणून. म्हणजे म्हणजे मला त्या बिनचेहऱ्याची जी मुलगी भेटली होती ती आग्या वेताळ होती का? तिचं भोजन म्हणून मला ती स्मशानात नेत होती. पण मग मग तिने मला का सोडलं? असा विचार करता करता त्यानं स्वतःलाच टपली मारली. काय विचार करत आहे मी? असं काही नसतं. उगाच आजोबांची गोष्ट आठवली. आता काहीही विचार करायचा नाही असं ठरवून तो शांत बसला. पण वाड्यातली भयान शांतता त्याला अस्वस्थ करत होती. त्यात त्याने दुपारपासून काहीही खाल्लेलं नव्हतं आणि तो खूप चाललाही होता. पावसात भिजला होता, त्यामुळे जवळजवळ त्याची ऊर्जा संपली होती. पुन्हा एकदा त्याच्या पोटात भुकेने आगीचा लोळ उठला. ती असह्य वाटणारी शांतता, भिजलेले कपडे, भुकेमुळे पोटात माजलेलं काहूर, त्यात आजोबांचा विचित्रपणा, यामुळे संदीप फार वैतागून गेला होता. त्याचा राग राग होत होता. हे सर्व भुकेमुळे होत आहे असा निष्कर्ष काढून तो आजोबाला म्हणाला, आजोबा आजोबा काही खायला आहे का घरात? पोटातले कावळे ओरडून ओरडून फार मेलेत. जा बघून ये, काही असलं तर खे खाऊन. मला काय म्हाताऱ्याला फार खायला लागत नाही. आपल्या थरथरत्या आवाजात आजोबा म्हणाले. तसा उठून संदीप पुन्हा आत स्वयंपाकघरात गेला. सर्व डबे भांडे त्याने तपासले, पण घरात अन्नाचा एक कण देखील नव्हता. म्हणूनच आजोबांची तब्येत इतकी खराब झाली असेल. त्यांच्याकडे लक्ष द्यायला देखील कोणीच नाही. काय खात असतील बिचारे, गाव सुद्धा ओसाड पडलेलं दिसतंय. कोण बनवून देईल त्यांना जेवण? आणि या वयात त्यांना स्वयंपाक देखील जमत नसेल. छे, उगाच दुर्लक्ष केलं मी आजोबांकडे. संदीपच्या मनात कालवा कालव झाली. आजोबांची अशी परिस्थिती बघून तो हळहळला. पुन्हा बाहेर येऊन आजोबांसमोर बसला. मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात त्याने आजोबांचा चेहरा न्याहाळला. ते शून्यात नजर लावून बसले होते. तुम्ही कसे राहता इथे? खायला काही नाही, देखभालीसाठी कोणी नाही, कसे राहता कसे? आणि तुम्हाला इथे एकटं राहायला भीती नाही वाटत आजोबा? कसली भीती? तुझी आजी गेल्यावर सवय झाली आता एकटं राहायची. त्यात हळूहळू हे गाव ओस पडत गेलं. माणसं गायब होऊ लागली. हे त्याचंच काम. सगळ्यांना घेऊन गेला तो. आता मी एकटाच राहिलो. माझ्यासाठी आला होता तो, तुला माहितीये. काल तुझ्या आजीचं रूप घेऊन आला होता. मला हाका मारत होता, पण मी बोललो नाही, उघडलाच नाही दरवाजा.
रात्रभर दरवाजा वाजवत राहिला. तिच्या आवाजात तो हाका मारत होता मला. शेवटी म्हटलं, हा आपल्याला मारल्याशिवाय सोडणार नाही. आता आपण इथून गेलेलं बरं. म्हणून तुला गेल्याच आठवड्यात पत्र लिहिलं होतं. तो तो काय मला सोडायचा नाही रे. आज रात्री येईल कदाचित. काय माहित कोणाच्या रूपात येतो. पण पण तू भूलू नकोस आणि घाबरू पण नकोस. मी आहे. फक्त आजची रात्र काढ. उद्या आपण इथून निघून जाऊ. हं? आजोबांना पुन्हा खोकल्याची उबळ आली. काही क्षण असेच शांततेत गेले. कोणीच कोणाशी बोललं नाही. वाड्यावरून एक टिटवी ओरडत गेली. तिला कदाचित पुढे होणाऱ्या अभद्र घटनेची चाहूल लागली असावी. संदीपचा चेहरा त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात चमकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं. आजोबांच्या गोड गोष्टींबद्दलच्या तिरस्काराचे हास्य. तो उठून उभा राहिला आणि आजूबाजूला एक नजर फिरवली. मेणबत्तीच्या प्रकाशात दिसेल तितका वाडा त्याने निहाळला. त्याच्या मनात लहानपणीच्या आठवणी दाटून आल्या. सर्वात तीव्रतेने त्याला आठवण झाली ती त्याच्या खोलीची, त्या भावंडांच्या खोलीची. हातात एक मेणबत्ती घेऊन तो चाचपडत आपल्या खोलीजवळ गेला की जी स्वयंपाकघराच्या समोर आणि थोडी उजव्या बाजूला होती. त्याने दरवाजा ढकलला पण तो काही उघडला गेला नाही. त्याने पुन्हा धक्का दिला पण काहीच झालं नाही. दरवाजा उघडलाच नाही. त्याने मेणबत्ती जरा वर केली तर त्याला दाराला कुलूप घातलेलं दिसलं. त्यानं शेजारच्या खोल्याही तपासल्या. तिथेही कुलप घातलेली होती. आजोबा आजोबा सर्व खोल्या बंद काय आहेत? मला माझी खोली बघायची आहे. चावी द्या ना जरा. नाही नाही नाही. अचानक त्याचे आजोबा उभे राहिले. लांब लांब हो त्या दरवाजापासून. हो लांब हो. ते एकदम ओरडले. दरवाजापासून लांब सरकत संदीपने विचारलं, अहो पण झालंय तरी काय? हा, कुलप का लावली तशी?
शांत करायचा प्रयत्न केला. त्याला विषय थांबवायचा होता. तो बाहेरच पडला. तो मुख्य दरवाजा उघडून बाहेरच्या ओसरीत आला. जितके उंच हात करता येईल तितक्या हाताला ताण देऊन त्याने उंच केला. पण काहीच रेंज नव्हती. रेंजच्या ऐवजी एका गोलमध्ये तिरपी रेष असलेलं चिन्ह मोबाईलवर होतं. त्याने तरी सुद्धा इंटरनेट चालू करून बघितलं. झालं तर झालं चालू, पण त्याचा सुद्धा काहीच उपयोग झाला नाही. कसे काय राहतात लोक इतक्या कोपच्यात. इंटरनेट म्हणजे आता श्वास झालाय आणि इथे साधी फोनवर बोलण्यापुरती पण रेंज नाही. कमाल आहे खेड्यात राहणाऱ्या लोकांची. स्वतःशीच पुटपुटत तो पुन्हा घरात जायला निघाला. पण तो गावात आला आहे, त्याचं अख्खं बालपण जिथे गेलं आहे हे जगाला समजायला नको. म्हणून मग त्याने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी फोटो काढायचं ठरवलं. त्या अंधारात त्याने त्याच्या मोबाईलचा कॅमेरा चालू केला. फ्रंट कॅमेऱ्यावर स्विच केला आणि तसा त्याच्या मोबाईलचा पुढचा फ्लॅशलाईट सुरू झाला. हाताला वर ताट करून त्याने 2-3 पोज देऊन 4-5 सेल्फी काढल्या. नंतर गॅलरीत जाऊन फोटो बघू लागला. त्याचाच चेहरा झूम करून बघू लागला. पण तेवढं त्याला त्याच्या मागे काहीतरी दिसलं. काहीतरी एकमेकांवर रचून ठेवलं होतं किंवा कशाचा तरी ढिगारा पडला होता. आधी तो जेव्हा आला होता तेव्हा अंधार होता आणि गवत सुद्धा वाढलेलं असल्याने त्याला असं काही दिसलं नव्हतं. पण जेव्हा फ्लॅशलाईटच्या उजेडात त्याने फोटो घेतला तेव्हा त्याला ते बऱ्यापैकी स्पष्ट दिसत होतं. काय होतं? त्याने मोबाईलमध्ये अजून झूम करून बघितलं, पण त्याच्या काही लक्षातच येईना. म्हणून मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू केला आणि त्याच्या मागच्या बाजूने चालू लागला, जिथे त्याला तो ढिगारा दिसला होता त्या दिशेने. तो फक्त 4-5 पावलं चालला असेल तेवढ्यात त्याला तो ढिगारा दिसला. भीतीची एक शिरशिरी त्याच्या अंगातून गेली.